प्रस्तुत प्राप्त प्रसंगी आपण सर्वजण या ठिकाणी का जमलेलो आहोत सगळ्यांना ज्ञात आहे. कारण आता उगाच सांगायचं म्हणजे मी तुमच्याकडं सगळ्यात लांबचा पाहुणा आहे, होय ना. मी तुमच्याकडं सगळ्यात लांबचा पाहुणा आहे, तुम्ही सगळे जवळचे. म्हणजे हे जे कारण आहे, काय किम कारणम, कशासाठी काय हा सोहळा एका दिवसाचा चाललेला आहे हे माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त ज्ञात आहे. म्हणून जास्त परिहार देण्यात वेळ न घालवता पुढे चालतो. पण आज ज्यांचं पुण्य स्मरण आहे, मला आजही स्मरण आहे की काही मला वाटतं 2 का 3 वर्षापूर्वी विक्रमगडजवळ ते बास्ते खोस्ते काय गाव आहे आलेले आहेत ते दादा. त्या गावाला कीर्तनाला जात असताना या आईंना, या माऊलीला, या मावशीला मी माझ्या गाडीमध्ये घेऊन गेलो होतो. आणि हा जो आमचा एक 1.5 तासाचा प्रवास होता, एक लक्षात घ्या, इथं सगळ्या माता माऊल्या बसलेल्या आहे. आई मला सांगा, तुमच्याकडे जास्त भात शिजवला जातो आहे ना? भात शिजला का नाही कसं बघता? त्याच्यात पूर्ण हात घालायचा नाही ना. फक्त काय करायचं, एक दाना बघायचा शीतावरून, भाताची शीत म्हणतात त्याला आमच्याकडे, तुमच्याकडे काय म्हणतात? शीतच. हा, दाणा एक, तर भाताचा दाणा, एका शीतावरून भाताची परीक्षा कळते की शिजला की नाही शिजला. मला एवढंच सांगायचंय, हा जो 1.5 तास आमच्या जीवनातला सोबतचा वेळ होता, आईंचा आणि माझ्या जीवनातला, आणि त्यांचे वडील सुद्धा आहेत साक्षीदार या गोष्टीला. तर या 1.5 तासामध्ये मानसशास्त्राचा अभ्यास केलेला मी व्यक्ती आहे. या 1.5 तासामध्ये त्या आईचं जे व्यक्तिमहत्व आहे हे कसं असेल याचा एक अंदाज मी रेखाटला होता. पण बघा, कधी काळी मला असा विचार होता की कधीतरी या माऊलीजवळ कधी काळी मी जाऊन बसेल हनुमान भाऊंच्या घरी आणि आनंदाच्या 4 गोष्टी गप्पा करू. कारण की 1.5 तासाचा तो आमचा प्रवास होता. पण मला याच्यानंतर माहित नव्हतं की ती आनंदाच्या प्रवासाला निघून जाणार आहे आणि मलाच त्यांच्या पुण्यस्मरणाचं कीर्तन करावं लागणार आहे. अशी वेळ गड्या नको यायला. हा, अशी वेळ नको. कीर्तन आम्ही रोज करतो बरं का, पण असं नकोय, असं कीर्तन आम्हाला कधीच नकोय. कारण सांगेल मी पुढं, पण अभंग फार गोड आहे आणि हा अभंग कशासाठी घेतलाय तर कीर्तनासाठी घेतलाय. म्हणून जरा कीर्तन पुढे नेऊया, कारण 10:15 वाजत आले आणि 11च्या पुढे मी बोलणार नाही. ऐका, अभंगामध्ये तुकाराम महाराज वर्णन करतात, एका आजाराचं वर्णन करतात. महाराज तुम्ही चांदवडवरून आले म्हणजे काही सांगणार का? तुमच्या आणि आमच्या गावाचं अंतर जास्त नाही बाबा, आमच्या गावाचं अंतर खूप झालं तर 150 किलोमीटर आहे. तुम्ही तिथून आले म्हणजे काही सांगणार का? कोणता आजार? या अभंगामध्ये आम्हाला कुठं आजार दिसत नाही. पहिल्या चरणाचं जर तुम्ही नीट निरीक्षण केलं तर पहिल्या चरणामध्ये तुम्ही सगळे ज्ञाते लोक आहात. कारण मी बघतो की जर मी महिन्यातले 35-40 कीर्तन करत असेल किंवा 50 करत असेल तर त्याच्यामध्ये फक्त 5 कीर्तनांमध्ये ऐकणाऱ्या लोकांनी टोप्या घातलेल्या आहे. हे तुम्ही आहे. फक्त 5 कीर्तन, नाही तर इतरत्र गावामध्ये ऐकणाऱ्या लोकांच्या डोक्यात टोपी नाही. ज्या अर्थी डोक्यात टोपी आहे त्या अर्थी हाडाचा वारकरी असावा अंदाज लावला जाऊ शकतो. एखादा पर्वत आहे, पाठीमागून धूर निघतोय, ज्या अर्थी धूर निघतोय त्या अर्थी जाळ असावा. ज्या अर्थी टोपी आहे त्या अर्थी वारकरी असावा. असेलच असं मी पुढे बोलत नाही, पण सांगा, ऐका ना. म्हणून जरा मला आता चिंतन मांडावं असं वाटलं. नाही तर पाट्या टाकण्याचं काम रोज चालतं बरं का, मोकळ्या मनानं सांगतो. म्हणून चिंतन मांडावं वाटलं. याच्यामध्ये महाराज पहिल्या चरणात काय म्हणतात तुम्ही मला सांगा बरं. हरी हरी तुम्ही म्हणारे सकळ तेने मायाजाळ तुटतील. हा मायाजाळ आजार आहे. हा मनुष्य जातीला, जीवनाला लागलेला आजार आहे मायाजाळ. हा मायाजाळ काय आहे तर आजार आहे, याचं मी विवेचन पुढे सांगणार आहे. पण या मायाजाळावर औषध देतात. मायाजाळ काय आहे माहिती का? मायाजाळ साध्य आहे. मायाजाळ काय आहे? साध्य आहे. आणि हरी हरी साधन आहे. या अभंगामध्ये हरी काय आहे? साधन आहे. साधन बघा, तुम्हाला इथून त्र्यंबकेश्वरला जायचंय, कसं जाल? साधनाने जा. म्हणून हरी हे साधन आहे आणि मायाजाळ हा आजार आहे आणि ह्या आजारावरचं औषध हरी हरी आहे. पहिलं चरण कळालं? ऐका, हरी हरी
तुम्ही म्हणारे सकळ तिने मायाजाळ तुटतील. काय तुटल? मायाजाळ तुटल. आपल्या जीवनामधलं मायाजाळ तुटल. कशाने हारी हारी शब्दाने तुटल. फक्त कशाने? देवाच्या नावाने. बरं पुढं काय म्हणतात? आणिक नका पडू गबाळांचे भरी ते आहे थोरी नागवन. अरे बाबा, अरे आणि कधून आधी करून या विश्वामध्ये आणि अजून असे लोक आहेत की तुम्हाला या परमार्थापासून दूर घेऊन जातील. या गबाळाच्या नादाला लागायचं नाही. हे लोक निष्फळ आहे. त्याला सांप्रदायिक भाषेमध्ये वायफळ हा शब्द निवृत्तीनाथ महाराजांनी वापरलेला आहे. कोणी? निवृत्तीनाथ महाराजांच्या गाथ्यामध्ये वायफळ शब्द वापरलेला आहे. वायफळ म्हणजे काय? वायफळ जायफळाचा भाऊ. वायफळ म्हणजे ज्याच्यापासून फळ मिळत नाही. वायफळ आहे म्हणजे आणिक नको पडू गबाळ. हे गबाळ जे आहे ना, हे वायफळ आहे. यांच्या नादाला लागायचं नाही. आणि जर त्यांच्या नादाला लागले तर तुमच्या सुद्धा आयुष्याची काय होईल? नागवन होईल. दुसरं चरण कळालं? पहिल्यामध्ये हरी हरी म्हणा, मायाजाळ तुटल. दुसऱ्यामध्ये रिकामट्या लोकांच्या नादाला लागायचं नाही. आता तिसरं चरण आहे का? तिसऱ्या चरणामध्ये म्हणतात भावे तुळशी दळ. आता हे तर शब्दामध्ये कळलं ना तुम्हाला. हे काय अवघड आहे काय? आहे का नाही? तुकोबारायांचे शब्द म्हणजे अगदी गोड, अगदी मऊ, अगदी नरम, अगदी सोपी. काय म्हणताय तुम्ही? काय करा? भावे. सगळ्यात पहिला शब्द महत्वाचा आहे, भाव. या शब्दाखाली अंडरलाईन. भावे तुळशी दळ. तुम्ही भाव जर तुमच्या मनात असेल तर तुळशीच्या रोपाला रोज, तुळशीच्या झाडाला, तुळशी मातेला पाणी घाला, नामस्मरण करा, हरी हरी म्हणा, जे येईल ते म्हणा. असं जर केलं तरी सुद्धा भगवंत प्रसन्न होतो. याचं सुद्धा विवेचन आपण पुढे बघूया. आता 3 पर्यंत आलो आपण. आता शेवटचं. महाराज आम्हाला एक शंका आली गड्या. तुम्ही काय म्हटले? तुम्ही पहिल्यांदा म्हटले हरी हरी म्हणा, तुमचं काय जाईल? मायाजाळ तुटून जाईल. नंतर काय सांगितलं तुम्ही? रिकाम्या लोकांच्या नादाला लागू नका. तुम्ही काय कराल? रिकाम्या लोकांच्या नादाला लागाल तर वायाला जाल, तुमची नागवण होईल. हे पण आम्हाला मान्य आहे. रिकाम्या लोकांच्या नादाला लागलंच नाही पाहिजे, हे पण आम्हाला मान्य. हरी हरी म्हटल्याने मायाजाळ तुटल. पण आमची एक शंका आहे, खरंच मायाजाळ तुटल का? नाहीतर माझा मित्र रिकामटा आहे पण मित्र सोडायचा तुमचा ऐकून. मित्र व्यसनी आहे, इतरत्र शोक मित्राला आहे. उद्या मी ठरवायचं आता मित्र नाही बाबा ते एक्झाम. एक लक्षात घ्या, तुम्हाला एक वाक्य सांगतो. जर तुम्ही चुकीच्या संगतीत गेलेला असाल, एक लक्षात घ्या, चुकीच्या लोकांच्या संगतीत जाणं सोपं आहे. काय? चुकीच्या लोकांच्या संगतीत जाणं सोपं आहे, पण त्यांची संगत सोडणं सगळ्यात अवघड आहे. त्यांची संगत सोडणं सगळ्यात अवघड आहे. लक्षात घ्या. चुकीचे लोक तुम्हाला सोडत नाही लवकर. तुम्ही जर त्यांना सोडायचं म्हटलं तर काय रे मग मला सोडून कस काय गेला, आणि मला सांगितलं का बरं नाही, आणि तुझ्या घरी मला का बरं बोलवलं नाही, हे कारण तुम्ही त्याला घाबरायला लागणार, कारण तो चुकीचा आहे. मी सांगू का चुकीच्या लोकांची संगत कशी सोडायची? जर एखादा व्यक्ती चुकीच्या लोकांच्या संगतीत अडकला नाही, सोडायची कशी चुकीच्या? तुम्ही चांगल्या लोकांची संगत करा. तुम्ही त्याच्यापेक्षा चांगल्या लोकांची संगत करा. तुम्हाला या चुकीच्या लोकांना सोडावं वाटणार नाही किंवा सोडावं लागणार नाही. ते लोकच तुम्हाला सोडून देतील, कारण हे चांगल्याच्या नादाला लागला, आता आपण याच्या नादाला लागण्यात अर्थ नाही. लक्षात घ्या. हा, चुकीचे लोक तुम्हाला सोडून निघून जातील. कधी? तुम्ही अजून चांगल्याच्या संगतीत जा. लक्षात घ्या. मग एक शंका आहे महाराज, तुम्ही सांगितलं, आम्ही सगळं ऐकलं, आम्ही हरी हरी म्हणू, आमचं मायाजाळ तुटल, चुकीच्या लोकांच्या संगतीत बी राहणार नाही, तुळशीला पाणी घालल, नामस्मरण बी करल, सेवाय करल तुळशीची. पण एक सांगा ना महाराज, हे सगळं रोज नित्य नियमाने करल, सगळं आम्हाला मान्य आहे, पण शंका आहे महाराज. शंका अशी आहे की खरोखर हे सगळं तुम्ही सांगितल्याप्रमाणे केल्यानंतर भगवंताची प्राप्ती आम्हाला किंवा मोक्षप्राप्ती होईल का? होईल का? तर महाराज म्हणतात, बाबा मी असाच म्हणत नाहीये. हा जो आहे ना, हा याला ब्रीद लागलेला आहे. काय ब्रीद आहे? याचे ब्रीद आहेत कृपाळू, कनवाळू, हा याचे ब्रीद आहे दयाळू. मग हा नुसता कृपावंत नाहीये, हा कृपेचा सागर आहे. आणि जर हा कृपेचा सागर आहे, एक लक्षात ठेव, देव असा आहे, नामासाठी देव काहीही करायला तयार आहे, असं ठासून तुकोबरा या अभंगामध्ये सांगतात. विठ्ठल विठ्ठल. असंच राहू द्या. आता याला हातच लावू नका शेवटपर्यंत. चिरकत असेल थोडं चिरकू द्या, पण चालू द्या जसं आहे तसं.
ऐका, अभंगाचा सरळ अर्थ तुम्हाला कळाला असेल ना? काय सरळ अर्थ तुम्हाला कळाला? जरा चिंतन मांडण्याचा आपण प्रयत्न करू. माझ्याकडे राहिलं येणं मी अर्धा तास, आता अर्ध्या तासात जेवढं होईल तेवढं प्रयत्न करेल, कारण की आलो मी 150 किलोमीटरवरून, आहे का नाही? म्हणून तुम्हाला काहीतरी सांगितलंच पाहिजे. ऐका बरं का, अभंगामध्ये तुकाराम महाराज मायाजाळ याला आजार म्हणताय. मायाजाळ नावाचा आजार या विश्वामध्ये असा माणूस नाही त्याला लागला नाही. प्रत्येक माणूस मायाजाळामध्ये अडकलेला आहे. महाराज नाही हो, मी नाही अडकलो. मग तू साधू असल, मग तू जर साधू नाहीये तर तू मायाजाळात अडकलेला आहे. मायाजाळापासून कोणी वाचलेलं नाही. सांगू का तुम्हाला? ऐका, महाराष्ट्र केसरी पहिलवान असू द्या, आणि त्याची एवढी 2 वर्षाची लेक अशी दुडू पळत येऊ द्या, आणि दुडू पळत आल्याच्या नंतर दुडू पळून आल्याच्या नंतर त्याच्या मांडीला धरू द्या. कशाला धरू द्या? मांडीला धरू द्या, किंवा अशी घट्ट मिठी मारू द्या. हा कोण आहे? महाराष्ट्र केसरी. याने जर निस्ता मांडीला झटका दिला तर पोरगी कुठे जाऊन पडल? पण तो काय म्हणतो माहिती का? त्याच्या पत्नीला घरामध्ये आवाज देतो, पाहिली का माझा पाय हलू देत नाही पोरगी, 2च वर्षाची, पाहिली का तिचं मनगट पाहिलं? ती माझा पाय हलू देत नाही. आता खरंच पोरगी पाय हलू देत नाही का हा हलवत नाही? याची ती काय आहे? माया आहे. आणि त्या मुलीच्या माया जाळामध्ये तो काय अडकलेला आहे. चला पुढे दुसरा दृष्टांत देतो. ऐका, तुकोबराय हा दृष्टांत देतात, माकडाचा दृष्टांत. तुमच्याकडे माकड आहे का? आहे. माकड बघितले असेल ना? माकड कसं धरित्या माहिती का तुम्हाला? महाराज तुम्हाला काय माकड धरणारे वाटलो का? ऐका, पण तुकोबारायांनी वर्णन केलं. एका घागरीमध्ये फुटाणे टाकलेले असतात. काय टाकलेले असतात? एका घागरीमध्ये फुटाणे टाकलेले असतात, चणे फुटाणे टाकलेले असतात. ते माकड त्या घागरीमध्ये हात घालतं. घागर घट्ट बांधून ठेवलेली असते. एकदा का माकडनं फुटाणे, आणि माकड काय खाता? माकड म्हणतोय. माकडाने हात घातला, फुटाण्याची बचक भरली. बचक समजते ना तुमच्याकडं? हा, फुटाण्याची बचक भरली, मूठ वळली, आणि आता घागरीचं तोंड होतं छोटं. आता घागरीचं तोंड छोटं असल्यामुळं मूठ काय बाहेर येत नाही. आता घागरीनं माकडाला धरेले का माकड घागरीत अडकलंय? कोण कशात अडकलंय? माकड घागरीत अडकलंय. घागरीनं माकडाला धरले का? पण माकडाला काय वाटतं माहिती का? ह्या घागरीनं मला धरलंय. लय माकड आहे दिलीप महाराज. त्या माकडाला असं वाटतं मी जर दिंडीला गेलो तर माझ्या भाऊ संसारानं तुला धरेलच नाही. तू आजही गेला आणि उद्याही गेला तरी काहीच फरक नाही, तू संसाराला धरून ठेवेले. मला दृष्टांत काय द्यायचा आहे लक्षात घ्या. आपल्याला संसाराने धरलेलं नाही. कालची घटना आहे, नाशिकला पेपर मध्ये आलेलं आहे. लक्षात घ्या. वरच्या मजल्यावर कपडे वाळत घातलेले काढण्यासाठी महिला गेली, आणि खाली येता जिन्यावरून पाय घसरून पडली. मला सांगायचं एवढंच आहे, पाय घसरून पडली आणि जागीच गेली. वरच्या मजल्यावर गेलेली महिला पुन्हा खालच्या मजल्यावर येत नाही, किंवा येईल का याची शाश्वती नाही. लक्षात घ्या. स्वयंपाक घरात पाणी घेण्यासाठी गेलेला माणूस पुन्हा पाणी घेऊन परत येईल याची शाश्वती नाहीये दादांनो. आणि आपण कोणत्या संसारात आहे? ऐका, म्हणजे मला सांगायचंय मायाजाळ. म्हणजे त्या माकडाला माहितीये माझ्या हातात फुटाणे, जर मी फुटाणे सोडून दिले तर माझा हात मोकळा होईल आणि मी पळून जाईल. पण माकड फुटाणे सोडत नाही. माकड फुटाणे धरून ठेवतं, आणि माकड त्या फुटाण्यांच्या नादाला लागून पिंजऱ्यामध्ये अडकतं. आपल्या सगळ्यांचं तेच चालू आहे. हे काय आहे? मायाजाळ आहे. हे काय आहे? मायाजाळ. आपल्याला वाटतं माझं 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 माझं. तुम्हाला एक सांगू का? माझं या जगामध्ये काहीच नाही. जोपर्यंत तुमच्याकडे धन आहे, जोपर्यंत तुमच्याकडे संपत्ती आहे, तोपर्यंत लोक तुमचे. ऐका बर का. जव परी चळन गा तव परी म्हणती माझा, मानती सहान तोर देह सुखाची या काजा. हो, हा देह फक्त सुखासाठी वापरला जातो,
आणि एकदा काही हातपाय थकले, इंद्रिय मावळली, आला वागुल आजा. एकदा इंद्रिय थांबली का तुम्हाला कोणी किंमत देत नाही. आणि मग आपण म्हणतो ऐसे विपरीत झाले, हाची देह नव्हे तुझा. मग म्हणतो अरे मला घेऊन चाल, मला घेऊन चाल. मग आमच्या माग जाऊ द्या आता ते सकाळच्या काकड आरती मधले प्रमाण आहेत. आपल्याकडे वेळ कमी आहे, वेळ कमी आहे म्हणून पुढे चालू. थोडक्यात तो कशात अडकलेला असतो, मायाजाळामध्ये. आणि मग कळू येई अंतकाळी प्राण प्रयाणाच्या वेळी. शेवट कळतं की हे सगळं काहीच नव्हतं, मला इथून जायचं आहे, मला इथून जायचंय. पण कधी कळतं, शेवटी कळतं. तेव्हा कळून काही उपयोग नाही जेव्हा हातपाय थकतात, सगळं थांबून जाती क्रिया. आणि मग आपल्याला पंढरपूरला दर्शनाला जा वाटतं. ही चुकीचं आहे. आपण आत्ता गेलं पाहिजे, आत्ता हे मायाजाळ तोडलं पाहिजे. मग हे मायाजाळ कसं तुटल? अभंगाचं पहिलं चरण. हरी हरी म्हणा रे सकाळ, हरी हरी तुम्ही 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 म्हणा रे सकाळ. तेने माया जाळ तुटली, तेने माया जाळ तुटली, आणि कनका काही गबाळाचे भर, आणि कनका काही गबाळाचे भर. तेने माया जाळ तुटली, तेने माया जाळ तुटली, आणि कनका गबाळाचे भर, आणि कनका गबाळाचे भर. हरी हरी जर आपण म्हणलो तर त्याच्यानं मायाजाळ तुटतील. काय होतंय माहिती का, आपण रोज कुणाला तरी मरताना बघतोय, जाताना बघतोय, हा देह सोडून जाताना बघतो. पण जेव्हा आपण त्यांना वाटे लावण्यासाठी स्मशानामध्ये जातो ना, त्यावेळेस आपल्याला एक वैराग्य प्राप्त होतं. कोणतं माहिती का, अरे बापरे शेवटी इथंच यायचंय, इडच जायचंय, शरीराची होय माती, अंतिकाळी नाही, नामकन तमकन लय प्रमाण सुचते आपल्याला. पण तिडून एकदा बाहेर निघालो का लगेच आपण म्हणतो, ये बाबो मला तर त्र्यंबकेश्वरला वांगे काय जायचं होतं. म्हणजे सांगायचं मला तात्पर्य एवढं, आपलं त्याला वैराग्य, त्याला स्मशान वैराग्य म्हणत्या. कुठपर्यंत कुठपर्यंत, फक्त 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 स्मशानापर्यंत, त्याला स्मशान वैराग्य म्हणत्या. हो ऐका बरं का, मी नाही सांगत, कबीरदासजी महाराज म्हणतात, मृत्यू देखता है औरों के रोज सवेरे शाम, मृत्यू देखता है औरों के रोज सवेरे शाम, महल बनाए ऐसे जैसे, महल बनाए ऐसे जैसे, हर दिन यही मुकाम, ये माया तेरी बहुत कठिन है राम, ये माया तेरी बहुत कठिन है राम. हो ही माया एवढी अवघड आहे, ही माया म्हणजेच मायाजाळ एवढा अवघड आहे. मृत्यू देखता है औरों के रोज सवेरे शाम, लोकांचे रोज मृत्यू बघतो आणि म्हणतो तिथंच जायचंय, नामकाच व्हायचं, निघूनच जायचंय. पण घरी आल्यानंतर महल बनाए ऐसे जैसे, घर असे बांधतो, महल बनाए ऐसे जैसे, हर दिन यही मुकाम, नेहमीच इथं राहायचंय असे घर बांधतोय.
ये माया तेरी बहुत कठिन है राम. हा, खूप खूप सुंदर आहे बर का. अस्थि मांस हड्डी मांस रक्तों के ढेर पर लगा हुआ है चाम. देख इसी की सुंदरता को, देख इसी की सुंदरता को, हो जाए नींद हराम. ये माया तेरी बहुत ही माया फार अवघड आहे. मग महाराज नेमकी आम्हाला सांगा, आम्ही कोणत्या मायेमध्ये अडकलोय? मी तुम्हाला सांगितलं ना, तुम्ही माया जाळामध्ये अडकलाय. मग महाराज हे माया जाळ नेमकी काय आहे? ठीक आहे, हरी हरी म्हणून माया जाळ तुटल, पण हे माया जाळ काय आहे? अरे बाबा, जे पुढच्या चरणामध्ये महाराज म्हणतात ना गबाळ, हे माया जाळ आहे. मग नक्की कोणतं गबाळ आहे? ऐका, तुम्हाला 5-6 गोष्टी सांगतो, तुमच्या लक्षात येईल. तुम्ही सगळे सुखाच्या शोधात आहे, बरोबर होय का नाही? सुखाच्या शोधात आहात, आनंदाच्या शोधात आहे. एखाद्या माणसाला दुःख पाहिजे का? नाही ना. सुख आणि आनंद हे वेगळं आहे बरं का. सुख आणि आनंद वेगळं आहे. तुम्ही जेवण झालं, आरामामध्ये पलंगावर खाटेवर पडले, हे काय तुमचं सुख आहे. पण तुमच्या मुलाचं लग्न जमलं किंवा तुमच्या भावाचं लग्न जमलं ताई, आणि त्या लग्नामध्ये तुम्ही नाचताय, ते काय आहे? तो आनंद आहे. कारण आनंदामध्ये माणूस नाचतो, सुखामध्ये माणूस नाचत नाही. सुख वेगळं, आनंद वेगळं. आपण काय करतो? आपण संसारामध्ये ना आनंद शोधण्याचा प्रयत्न करतो आणि परमार्थात सुख शोधण्याचा प्रयत्न करतो. उलट करतो. परमार्थामध्ये आनंद शोधा, कारण आनंद म्हणजे काय नाहीचे. मुळात भगवंताचं नाव आहे सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्याती हेतवे तापत्रय विनाशाय. श्रीकृष्ण, अहो त्या भगवंताचं नाव आनंद आहे. मग आनंद शोधायचा आहे परमार्थात आणि सुख शोधायचंय संसारात. संसारात शोधून सुद्धा सुख सापडणार नाही, पण परमार्थामध्ये आनंद सापडल्याशिवाय राहणार नाही. आपण आनंद परमार्थामध्ये शोधत नाही, आपण आनंद संसारात शोधतो. ऐका, आनंद कुठे शोधतो? संसारात. संसारामध्ये कोणत्या गोष्टींमध्ये महाराज आम्ही आनंद शोधतो? ऐका, पहिला आनंद तुम्ही शोधतात पैशामध्ये. कशामध्ये? पैशामध्ये. खरं आहे का खोटं आहे? प्रत्येक जण पैसा कमावण्यासाठी धडपड करतोय का नाही आज? ऐका, मी थोडक्यात मांडणार आहे. पहिला आनंद पैशामध्ये. पण तुम्हाला एक सांगू का? पैशामध्ये आनंद, तुकाराम महाराज म्हणतात, धन्वंतराला गे सर्व मान्यता आहे जगी आहे, पण कुठपर्यंत? क्षणापर्यंत, काही वेळापर्यंत. नंतर पैशामध्ये आनंद नाही. कारण पैशात आनंद काही क्षणापर्यंत. काय आहे माहिती का? पैशामध्ये आनंद काही क्षणापर्यंत आहे. कारण पैसा म्हणजे लक्ष्मी, आणि लक्ष्मी म्हणजे याच आनंदाची पत्नी आहे. म्हणून काही क्षणापुरता पैशात आनंद आहे. महाराज मग काही क्षणापुरताच का बरं? जर पती पत्नी आहेत, जोपर्यंत लक्ष्मीच्या सोबत म्हणजेच त्या पैशाच्या सोबत नीती आहे, तोपर्यंत भगवंत त्या सोबत आहे. त्याला आनंद पैशापासून मिळतो. एकदा का नीती गेली, नीती भ्रष्ट झाली, की पैशातला आनंद म्हणजेच भगवंत सुद्धा निघून जातो. लक्षात घ्या. म्हणून पैसा हा अनीतीचा नसावा, तर कसाचा असावा? नीतीचा धन असावं. म्हणून पैशामध्ये आनंद नाही. कुठपर्यंत आहे? काही क्षणापर्यंत. आलो बरोबर? पैशामध्ये आनंद नाही. दुसरा आनंद शोधतो आपण पत्नीमध्ये. माझी पत्नी चांगली आहे, माझे पाय दाबून देते, माझा हात दाबून देते, माझं आमकं करून देते, माझं सगळं तिच्याच भरोश्यावर राहतं. पण एक सांगू का तुम्हाला? पत्नीचा आनंद तोपर्यंत आहे, पत्नीचा आनंद जोपर्यंत आहे, जोपर्यंत तुम्ही तिचा आना पूर्ण करत आहे. एक सांगू, हनुमान भाऊ, तुम्ही एक काम करायचं, 5-6 महिने फुकट तिकडं काहीतरी, एकाचा सुद्धा 1 रुपया घ्यायचा नाही. इकडं सगळं शेती सोडून द्यायची आणि फुकट परमार्थ करत राहायचा. आमच्या ताई तुम्हाला कोणत्या दिवशी घरातून काढतील याची काही गॅरंटी नाही. बरं, तुमचं सांगण्यापेक्षा मी जर 5-6 महिने बिना पाकिटाची कीर्तन केले तर मी मोकळं सांगितो ना, पाकिट आम्ही घेतो, पण पाकिट आम्ही ठरवत नाही. कारण हे आमच्या सद्गुरूंची आज्ञा आहे. याच्या पुढे जाऊन सांगू तुम्हाला, पैसा वाईट आहे, पैसा चुकीचा आहे, पैसा खूप वाईट आहे, हे सांगण्यासाठी लोक 50-50 हजार घेतात. पैसा वाईट आहे हेच सांगायचे किती आहे? 50,000. लक्षात घ्या. पण आमचं तसं नाहीये. कारण जर 150 किलोमीटर वरून एखादा माणूस येत असेल तर त्याला काहीतरी साधन आहे, असो वेगळ्या गोष्टी, पण पैशाचा आनंद नाही. आणि पत्नी कुठपर्यंत? जोपर्यंत आना आपण पूर्ण करतोय तोपर्यंत. म्हणजे पत्नीत सुद्धा आनंद नाही, पत्नीत आनंद नाही.
तिसरा आनंद शोभतो. जाऊ दे बाबा, पत्नी नसेल आनंद देत, एखाद्याची पत्नी कर्कशा असते. पत्नीचे प्रकार 7 सांगितले शास्त्रामध्ये आहे. मधोम भजोम चे व्रतरम चतुष्टयम नाली पग्नी पुराण कुस्कम गारुड मेवच. त्याच्यामध्ये शेवटचं एक पुराण आहे स्कंद पुराण. स्कंद पुराणामध्ये 11वा खंड, 11वा खंडामध्ये लिहिलेलं आहे का पत्नी 7 प्रकारची असते. त्याच्यामध्ये एक प्रकार असतो कर्कशा. ऐका, एवढे प्रकार नाही सांगणार मी आता, पण ऐका, एखादा व्यक्ती विचार करेल की पत्नी मला कर्कशा मिळाली, पण माझा आनंद माझा मुलगा पूर्ण करेल किंवा माझा पुत्र पूर्ण करेल. मग कर्कशा म्हणजे सांगू का, थोडक्यात सांगू का, आपला मालक बाजारवरून घरी आला, बरोबर ना, बरोबर का तुमच्याकडे आले म्हणता? आपले मालक बाजारवरून घरी आले आणि बाजारवरून घरी आल्या आल्या एखादी पत्नी दारात पाय घरात पाय भाव करून धावून जाती ना, ती कर्कशा. त्याला घरात येऊ द्या, त्याला विचारा आधी काय झालं, कसं झालं, काय आणलं, काय नेलं, काय. जोपर्यंत तो घरात येत नाही, पाणी पित नाही, श्वास घेत नाही, त्याच्याच आधी भाव, ही काय कर्कशा आहे. मग पत्नी कर्कशा आहे, पण माझा आनंद माझा मुलगा पुत्र पूर्ण करील, बरोबर ना. मग तो काय करतो, पुत्राच्या आवेशाने राहतो. पण एक सांगू का, श्रीमद भागवत ग्रंथ तुम्ही वाचला असेल, त्याच्यामध्ये आहे ना, त्याच्यामध्ये एक ब्राह्मण आहे. तो ब्राह्मण काय करतो, फाशी घेण्यासाठी जातो. काय करतो, फाशी घेण्यासाठी जातो. आणि फाशी घेण्यासाठी जातो, विचार करतो, त्याचं पुण्य फळाला येतं आणि संतांची भेट होते. संतांची भेट झाली. संत म्हटले, काय रे बाबा, का बरं आत्महत्या करतोय? म्हटले, मला मुलगा नाही. संतांनी फळ दिलं, संतांनी फळ दिलं. आत्मदेव नावाचा ब्राह्मण आहे बरं का तो. फळ दिलं संतांनी आणि फळ घरी जाऊन पत्नीला खाऊ घाल. बरं ठीक आहे, पत्नीला फळ घालायचं. मग हा घरी जातो, पत्नीचा साधूवर विश्वास नाही. पत्नी गाईला खाऊ घालून देते, गाईला मुलगा होतो, त्याचं नाव गोकर्ण. आणि पत्नी काय करते, बहिणीचा मुलगा औस म्हणून दत्तक म्हणून आणते आणि बहिणीचा मुलगा आपला सांगते आणि तिचं नाव धुंदुली असतं आणि त्याचं नाव धुंदुकारी ठेवते. हा धुंदुकारी पुढे जाऊन वायाला जातो आणि लयाला जातो, व्यसनी होतो, त्रास देतो. आता काय करता माहिती का, आत्मदेव पुन्हा हातामध्ये दोर घेतात. कशासाठी? आत्महत्या करण्यासाठी. पहिले काय झालं, पुढं कथा भाग मोठा आहे, तो जो गोकर्ण आहे धुंदुकारीचा मोक्ष प्राप्त करून देतो, तो भाग वेगळा. पण पहिले काय झालं, न झालेल्या मुलासाठी काय करायची होती, आत्महत्या. आता झालेल्या मुलासाठी आत्महत्या. प्रत्येकाचा मुलगा सुख देईलच याची शाश्वती नाही. लईच जर अपेक्षा असेल की माझ्या मुलाने मला सुख द्यावं, तर कमीत कमी त्याच्या गळ्यामध्ये 5च्या दिवशी तुळशीची पवित्र माळ घालावी लागेल. तर कदाचित दिलं, शाश्वती घेऊ शकत नाही. पण पुत्र सुख देत नाही. मग आपल्याला काय वाटतं, आपण पुन्हा जातो. मग आपण म्हणतो, जाऊ द्या, यांनी आम्हाला सुख दिलं नाही, पैशाने नाही, पत्नीने नाही, पुत्राने नाही, मग आम्हाला सुख कोण देईल? अरे जग मला मानतं, मी रोज कीर्तन करत फिरतो, अमकं तमकं, मला समाज मानतो. माझी चांदवड पासून तर मुंबईपर्यंत ओळख आहे, प्रत्येक गावागावात माझे 2-2 कीर्तन झाले. मला कोण मानतं? जन मानतो, जन. हो, पण तुम्हाला सांगू का, धना निभूमो पाश्वाच्या गोष्टी कांता गुरुदारम जन स्मशाने. जग फक्त स्मशानापर्यंत आहे, कोणी कोणाचं नाही. जन हे दिल्या घेतल्याचे, जग कोणाचं नाही. लक्षात घ्या, जर कीर्तनकार अर्धा तास उशिरा, कीर्तनकारानं जाणून बुजून यायचं. आपला एक ओळखीचा माणूस तिथं पाठवायचा, त्याला म्हटलं भाऊ फोन फक्त ओपन वर टाक, ओपन स्पीकरवर, आणि मी अर्धा तास येणार नाही, उशिरा येणार आहे, एवढंच सांग. आणि मग आपली किती किंमत आहे हे तुला कळून जाईल. म्हणजे सांगायचं तात्पर्य, जग आपल्याला मानत नाही. मग एखादा माणूस काय म्हणतो माहितीये का, जाऊ द्या महाराज, जग सुद्धा आम्हाला मानत नाही, आम्हाला सुख देऊ शकत नाही, पत्नी सुख देत नाही, पुत्र सुख देत नाही, जग सुख देत नाही. पण माझा सोयरा आहे ना, माझा सोयरा फार मोठा आहे. पण एक तुम्हाला सांगू का, सोयरा हा शब्दच मुळात कसा बनलाय माहिती का, सोय पाहून येतो तो सोयरा. एकाचं घर बंगला आहे आणि एकाची घर झोपडी आहे. बंगल्यातला माणूस झोपड्यावाल्याला पोरगी देईल का? सोय पाहून करतो ती सोयरीक.
मुळात त्याने तुझी सोय पाहूनच सोयरी केलेली आहे. तेव्हा तो आमदार झाला का मला आमदार झाल्यासारखं वाटतं. भाऊ तो पडल्यानंतर तुला आपटल्यासारखं सुद्धा वाटणार नाही. तू येड्यावानी करू नको, सोयरा तुझा नाही. हे जे आहे विठ्ठल विठ्ठल मग एखादा माणूस म्हणाल माझा भाऊ हा माझ्या पाठीमागे खंबीर आहे, असावा. प्रभू रामचंद्रांचा भाऊ खंबीर होता. पण एक तुम्हाला सांगू, भाऊ सुद्धा दुःख देतो. कदाचित एखाद्या भावाला वाटणी कमी गेली अथवा दिली नाही तर तो भावावर सुद्धा टिपरू काढायला कमी करत नाही. लक्षात घ्या. म्हणून भाऊ सुद्धा सुख देईलच याची शाश्वती नाही. एक लक्षात घ्या, ज्या वेळेस रावण युद्धामध्ये हारला आणि रावण युद्धामध्ये हारला त्यावेळेस रावण दुःखी होता आणि अगदी अंत समय आहे. प्रश्न विचारला रावणाला, फार दुःख असेल. रावण म्हणला मला युद्ध हारल्याचं दुःख नाहीये. प्रभू रामचंद्र श्रेष्ठ होते, मी युद्ध हारणार होतो हे मला आधीच माहिती होतं. मला युद्ध हारल्याचं दुःख नाहीये, मला दुःख एका गोष्टीचं आहे, माझा भाऊ माझ्या सोबत नाही, रामाचा भाऊ त्याच्या सोबत आहे, या गोष्टीचं मला दुःख आहे. हा एक लक्षात घ्या, भाऊ सुद्धा आपल्या प्रत्येक सुखदुःखात सहभागी होईलच याची शाश्वती नाही. कदाचित होईल पण शाश्वती नाही. हे मी नाही सांगत, हे तुकाराम महाराज सांगतात की हे सगळे काय माहिती का, हे ढेकणाच्या जातीचे, हे आपलं रक्त शोषून घेतात. हे रक्त शोषून घेताना आपल्याला काय करतात, मायाजाळात अडकवतात. हेच तर खरं गबाळ आहे. मग हे गबाळ कोणतं आहे? तुकाराम महाराज काकड्यात म्हणतात, धनधारा पुत्र जन धनधारा पुत्र जन बंधु सोयर पितुन बंधु सोयर पितुन सर्व मिथ्याहि जानुन सर्व मिथ्याय जानुन शरण गा देवासे शरण गा देवासे शरण गा देवासे शरण गा देवासे धनधारा धन संपत्ती, दारा पत्नी, पुत्र मुलगा, धनधारा पुत्र जन जन जग, बंधू आणि सोयरा हे तुम्हाला सुख देऊ शकत नाही. हे तर तुम्हाला खरं गबाळामध्ये अडकवताय, खरं तुम्हाला मायाजाळात अडकवतायत. हे तुकाराम महाराज सांगतात, आपण नाही सांगायचं, हे ते सांगताय. हे तर खरं तुम्हाला गबाळात तुम्हाला गबाळ सांगू का अजून थोडक्यात जरा खालच्या, कारण तुमचा असं चेहरा असं मला काही काहीच वाटतंय की महाराजाला कोण बोलवलं असेल का नू, एवढ्या लहान बोलतो बी, घेणं नाही देणं नाही, आम्हाला डोकल्या यायला लागल्या. हा ऐका, तुम्हाला थोडस असं तुमच्या भाषेत सांगतो. गबाळ कसं असतं, काय काय वेळेस फार गबाळाची गाठ भेटती. कसं माहिती का, एकदा मी पंढरपूरला गेलो. आता हे समजल तुम्हाला, कारण की सिद्धांतन दृष्टांतन याची काही काहीची गाठ भेट नसते बरं का. ऐका, विठ्ठल विठ्ठल एक लक्षात घ्या. असू द्या जागा नाही का माग, असू द्या. ऐका, पंढरपूरला मी गेलो आणि पंढरपूरला गेल्याच्या नंतर मी सहज माझ्या मित्राला म्हटलो, अरे मला धोतर घ्यायचं होतं रे, पण मी आता पंढरपूर मध्ये येऊन लागलो, धोतर तर आळंदीत घेतलं पाहिजे, पंढरपूर मध्ये मजा नाही गड्या, धोतर नाही. ते का म्हणलं माहिती, मी असल्यावर आणि तुला आणि धोतर आणि पंढरपुरात भेटणार नाही. मी कसं म्हणतो ते, मी 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 हे म्हणलं, अरे खरं आहे भाऊ, तू हाय, पण मग तू हाय म्हणूनच टेन्शन आहे. ते म्हणले नाही 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 नाही, तुला आज धोतर घेतल्याशिवाय घरी जायचं नाही. म्हणलं झालं, समाधीच घ्यायची आता पंढरपूरला.
ते म्हणले नाही धोतर सांग तुला कसं घ्यायचं. बरं आम्ही असं चंद्रभागेतून खालून गरका मारला बाबा आणि चंद्रभागेतून असा गरका मारून आणि चाललो. आता तिड होते ते तिड वाहून देईल धोतर. चला 75ला 2, 100ला 2, 50ला 2 येऊन पाहिलं ते. अरे धोत्र एवढे धोत्र. त्याला म्हणलं हे नाही चालत बरं का. नाही नाही तुला दुकानात. मी म्हणलं चाल भाऊ दुकानात. गेलो दुकानात घेऊन. गर्दी मामूर. दुकानदार आमच्याकडे पाहिना. इकडून तिकडून त्यानं पाहिलं. बोला 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 महाराज पटकन बोला गर्दी आहे बरं का पटकन बोला पटकन. अरे पंढरपूरला असले ते बोलते सुद्धा पटापट कारण त्यांना घाईच तेवढी. बोला पटकन बोला पटकन. म्हणलं अहो भाऊ म्हणलं धोतर पाहिजे. मग कोणतं धोतर पाहिजे तुम्हाला. अहो काट मला इचलकरंजी पाहिजे सूत मला कर्नाटकी पाहिजे. त्याला लगेच कळलं कोणतं पाहिजे. त्यानं लगेच असं वर हात घातला आणि ते धोतर काढले. 5 धोतर लगेच त्या काउंटरवर फेकले. जसे फेकले तसे या भावाने 2-4 हातात धरले. मी म्हणलं भाऊ आधी पाहून घे. ते म्हणलं नाही पाहायची गरज नाही तू बाजूला सरक. मी म्हणलं यानं कधीच धोतर घालेलं नाही हे असं काय करू राहिलं आज. मी बाजूला सरकलो. त्यानं माझ्याकडे पाहायचं असं धोतरकडे पाहायचं माझ्याकडे पाहायचं. मग दुकानदाराला म्हणे कितीला आहे. आता मला किंमत माहिती होती. मी जर एवढं सांगितलं इचलकरंजी काटन कर्नाटकी सूत मला किंमत माहिती होती. पण त्यानं तरी विचारलं कितीला आहे. दुकानदार म्हणे 2100 रुपयाला आहे पण तुम्ही माहितीतले दिसत्या तुम्हाला 1900 रुपयाला. ते म्हणले 1900. आता ये ना 50-50 वाले पाहून जाईल त्या नदीवरून. काय 50 वाले पाहून जाईल. ते म्हणजे 1900. मी म्हटलं अरे अरे राहू दे भाऊ. ते म्हणले नाही ना तू मागव आता मी पाहतो याच्याकडं. म्हणले बाय मी एकच शब्द बोलल आपल्याला डबल बोलता येत नाही. एकच शब्द. दुकानदार म्हणे तू बोलूच नको. 1900 ते 1900. ते म्हणले एकच शब्द बोलल. दुकानदार म्हणे बोलूच नको. मी एकच बोलल. तू बोलूच नको भाऊ. अरे मी एकच बोलल. म्हणे आता बोल भाऊ तू बोल. त्याला वाटतं करील 5-25 रुपये कमी. इकडं पाहिलं तिकडं पाहिलं धोतरकडे पाहिलं दुकानदाराकडे पाहिलं माझ्याकडे पाहिलं. शेवट 150ला 2 घेईल म्हणे. दुकानदार काउंटरवर चढून उभा राहिला तर आम्ही दुकानातून बाहेर निघालो. पुन्हा दुसऱ्या दुकानात महाराज तुम्हाला धोतरच घेऊन देईल तरच घरी जाईल. म्हटलं माझी समाधी नको बांधू एवढं म्हणजे झालं. ते म्हणले धोतरच घेऊन देईल. काय म्हणे धोतरच घेऊन देईल. म्हटलं भाऊ ऐक दादा नको मला धोतर. मी कीर्तन सोडून देतो पण धोतर नको मला. ते म्हटलं नाही 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 तुम्हाला आज काय घेऊन देईल धोतरच घेऊन देईल. आई ते दुसऱ्या दुकानामध्ये गेलं आणि त्या दुकानदाराला मी पुन्हा सांगितलं इचलकरंजी कर्नाटकीन. त्यानं लगेच 2-4 धोतर फेकले. यानं पुन्हा हातात धरले. यानं असं धोतर हातात धरलं. पाहिला कसं आहे बा. मी माझं असं धरलं पळायला. एवढ्या गर्दीतून पळतात आलं पाहिजे का नाही. मला सांगायचं एवढं आहे ह्या अशा गाबाळाला पंढरपूरला घेऊन जाण्यात अर्थ आहे का किंवा अशा गाबाळा सोबत पंढरपूरला जाण्यात अर्थ आहे का. जायचं कोणासोबत माहितीये का. जायचं कोणासोबत माहितीये का. अरे संतांच्या सोबत संतांच्या सानिध्यात निवृत्ती दादांच्या पालखीच्या माग वारकऱ्याच्या सोबत अशा लोकांसोबत पंढरपूरला जायचं. आता मी ह्या थडकालाच लोकांमुळे पंढरपूरला गेलो. माझी काय झाली नाचक्की झाली नागवण झाली. तुकाराम महाराज म्हणतात तुमच्या सुद्धा आयुष्यात तेच होईल. तुम्ही या गबाळाच्या नादात नका पडो गबाळांचा भार. अनेक नका पाडो 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 गबाळांचा भार. अनेक नका पाडो
आणि कनका पडो कपाळाच्या भारे 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 आहे थारी नागवान पुढे आहे थारी नागवान आणि कनका पडो अनेक नका पडू गबाळांच्या बरी अनेक नका पडू गबाळांच्या बरी. हा तुम्ही काय करा गबाळाच्या नादाला लागू नका. तुम्ही हरी हरी म्हणा हरी हरी म्हणा हरी हरी म्हणा. महाराज हरी हरी म्हणल्यानं माणूस काय होतो. अरे भाऊ एक गोष्ट सारखी सारखी शिकण्याचा प्रयत्न केल्यानंतर माणूस साधक होतो. काय होतो साधक होतो. हरी हरी म्हण तू हरीचा साधक होय. हरीच्या नामाचा साधक होय. आता साधकाचे 3 प्रकार पडतात. जरा चिंतन पुन्हा जरा यांना बघावं लागतं आहे का नाही. जरा असं चेहऱ्यावरून मला कळतं ना मानसशास्त्र. जरा पुन्हा तुमच्यासाठी चिंतन पुन्हा यांच्यासाठी असो. ऐका हरी हरी म्हटल्याने माणूस हरीच्या जवळ जातो. बरोबर हरीच्या जवळ जातो. पण एक सांगू का तुम्हाला माणूस साधक बनतो. मग साधकाचे 3 प्रकार पडतात. एक आहे उत्तम साधक एक आहे मध्यम साधक आणि तिसरा आहे अधम साधक. आता उत्तम मध्यम आणि अधम. आता अधम साधक आणि मध्यम साधक एवढा सांगण्यासाठी वेळ नाही माझ्याकडे 15 मिनिटं राहिले. हे 2 नंतर सांगतो. पण उत्तम साधक तुम्हाला सांगून जातो म्हणजे कसा साधक बनायचंय. अधम बनायचंच नाही मध्यम बनायचं नाही तेव्हा विचारही करायचं नाही. नंतर बघू एखाद्या दिवशी जर वेळ मिळाला तर चिंतन मांडल. पण उत्तम साधक माणसानं बनायचं. कसं बनायचं उत्तम साधक बनायचं. मग उत्तम साधक म्हणजे कसा ऐका बरं का. मी नाही म्हणत तुकाराम महाराज म्हणतात. मी म्हणत नाही तुकाराम महाराज म्हणतात. काय माहिती का तुमच्या गावाला नदी आहे का. नदीमध्ये पाणी आहे. पाण्यामध्ये मासे. वा आता जमलं. इथपर्यंत आणलं तुम्ही भरपूर झालं. पाण्यात मासे आहे ना. ऐका आणि पाण्यात जर मासे नसतील तरी चालतील पण नदीत जर पाणी नसेल तर चालणार नाही. कारण पंछी पंख बिना हाती दंत बिना. पक्षी पंखांशिवाय हाती दातांशिवाय धनुष्य तीर बिना. हा धनुष्य तीराशिवाय काय आहे नदी नीर बिना. नदी नीर बिना. नीर म्हणजे पाणी. नदी पाण्याशिवाय अपूर्ण आहे. ये साधक हरिनाम विना अधुरा आहे. हा साधक हरीच्या नावाशिवाय अपूर्ण आहे. आपलं जीवन ये जीवन हरिनाम बिना सुद्धा अपूर्ण आहे. आपलं जीवन हरीच्या नावाशिवाय अपूर्ण आहे. आपण कुठपर्यंत आलो होतो. करू पहिल्यापासून सुरू. कुठपर्यंत आलो होतो. मासे पोत. माशांपोत आलो होतो. मी काय सांगतोय ऐका उत्तम साधक सांगतोय बरं का. माशांपर्यंत आपण आलो. नदीमध्ये काय असतात मासा असतो. हे मासे तुम्ही सगळ्यांना पाहिलेय का. तुम्ही सगळे संन्याशी का नाही ना. मासा पाहिला नाही का तुम्ही. हा तर म्हणा आता मी एवढ्या लांबून आलो ते बी मीच म्हणू का. तुम्ही फक्त हा तर म्हणा हा बाबा मासा पाहिले बोल पुढं. मासा पाहिलाय. हा मासा पाण्यात असतो. त्याला पकडायचं. काय करायचं पकडायचं. पकडून काय करायचं पांडुरंगा काय जमीन. अरे माणसं कुठं मासे खात्या का. माणसं मासे खात नाही. आणि जे मासे खातात ते माणसं हा
लक्षात आलं का? माणसं मासे खात नाही. ऐका, माणसानं मासे मांसाहार करू नये, है का नाही? माणसाने मांसाहार करू नये. ऐका, तो मासा पकडायचा आणि त्या माशाला काय करायचं, पाण्यातून वर काढायचं. तो काय करतो माहिती का? तडफडतो. तो मासा तडफडतो. कशाशिवाय? पाण्याशिवाय. पाणी काय त्याचं? जीवन. दॅट्स राईट. हेच मला तुम्हाला सांगायचंय, भगवंताचं नाव आपलं जीवन पाहिजे. जसा मासा पाण्यातून बाहेर काढला का तडफड करतो ना, तसा माणसाला मुखामध्ये देवाचं नाव आलं नाही का माणूस असा तडफडला पाहिजे. मरतोय मी, आता मरतोय मी देवाच्या नावाशिवाय राहू शकत नाही, हे मी नाही म्हणत. तुकाराम महाराज म्हणतात, जीवना वेगळी मासोळी तैसा तुका तन्मयी, ऐसे झाले माझ्या जीवा केव्हा भेटशी केशवा. तुकाराम महाराज म्हणता, भाऊ अरे माझं जीवन मी पांडुरंगाला समर्पित केलेलं आहे. मासा जसा पाण्यातून बाहेर काढल्यावर तडफड करतो ना, तसा मी सुद्धा पाण्यातून बाहेर काढल्यासारखा तडफड करतो. मला देवाच्या नावाच्या बाजूला करू नका. करण्याचा प्रयत्न एकदा झाला, वेळ कमी आहे. नाक दबलं, शौचाला बसले होते, पण तुकोबरायांच्या रोमातून विठ्ठल विठ्ठल आवाज आला का नाही? आला का नाही? हे तुकाराम महाराज होते. याला म्हणतात उत्तम साधक. कळलं? याला काय म्हणतात? उत्तम साधक म्हणतात. आता तुम्हाला सांगतो, हे उत्तम साधक झाले, 2 प्रमाण सुटलेले, वेळ संपत आलेली आहे. पण सांगू का, आपली साधना थोडी वेगळ्या प्रकारची. आपली साधना कशी आहे? माझं गाव चांदवड आहे. चांदवड जवळ रेणुका मातेचं मंदिर आहे, इच्छापूर्ती गणेश मंदिर आहे. तिकडून पुढे 3-4 किलोमीटर माझं घर आहे. आलं लक्षात? आले का? या मग चहा प्यायला. हा, ऐका, तिथं घर आहे, 2 घरं आहे. आमच्याकडे मळ्यात लोक राहतात, तुमच्याकडे राहत नाही, गावानच राहतात. असं गावात 2 घरं, एक आमचं, एक आमच्या चुलत्याचं. आणि घरामध्ये वडील ते सगळे होते. मग काय, गावात शेती, आणि शेतीमध्ये असं वाटायचं लांब पडते शेती, म्हणून शेतात घर बांधलं आणि तिथं राहायला गेले. आता ते घर पहिलं कसं झालं? पडीत झालं. पडीत झालेल्या घरामध्ये कोण राहतं? उंदर. आता उंदीर इंजिनियर आहे, तुम्हाला माहित नसेल. आताच्या इंजिनियरला सांगितलं नाही, हिडून बिळ मारायचं आणि हनुमान भाऊच्या घरात, मोहन भाऊच्या घरात काढायचं. ते नाही, भास्कर भाऊच्या घरात नाही, ते उरफाट इकडे नदीत घालून दे. ते आताचे इंजिनियर तसं नाही. पण ते इंजिनियर वेगळे होतं. कोणतं? उंदीर. त्याला जर सांगितलं इडून हल मारायचं आणि बरोबर आमच्या भास्कर भाऊच्या त्या शेंगाच्या पोत्या खाली निघालं पाहिजे, कम्प्लीट. उंदीर इंच भर इकडे तिकडे वलवू देत नाही. त्याच्यामुळे उंदीर काय असतो? इंजिनियर असतो उंदीर. त्यानं काय केलं, आमच्या घरातून हल मारला. आमचं घर पडीत होतं आणि चुलत्याच्या घरात काढलं, गडूची खाली. तिकडं होते गाजर. त्यानं एक गाजर घेतलं. आता उंदीर बाबा एवढा उंदीर, गाजर आता काय गावठी राहिले का? हे एवढं मोठं हायब्रिड गाजर. त्या उंदरानं ते गाजर धरलं. मी काय म्हणतोय, उंदरानं गाजर धरलं. आता उंदीर एवढा, गाजर एवढं मोठं. असा उंदरानं गाजर असं वाकडं बीळ काय सरळ होता का? आता बीळ बी वाकडं ना, असं गाजर वाकडं तिकडं आणलं. गाजर वडत उंदराचं सांगतोय बरं का, उंदरानं गाजर वडत आणलं. आलं बा गाजर एकदा चिकाडच्या घरात. आता उंदरानं काय करावं सांगा ना? काय करावं? टाइम संपत चाल, 10 मिनिटात अजून काय सांगू? काय करावं? उंदरानं गाजर खायला पाहिजे का नाही? उंदीर गाजर खात नाही, त्याचं लक्ष तिकडच्या गाजर आहे, अजून तिकडं लय गाजर आहे. मी सांगतो, या उंदरानं पुन्हा तसंच वाकडं दुसरं गाजर आणलं. आमच्या घरातलं उंदराचं सांगू राहिलो. पुन्हा उंदरानं 3रं गाजर. उंदीर काय थकाना, गाजर काय संपाना. अहो, उंदराचं आयुष्य संपलं. गाजर वडून आणलं का इकडं टाकायचं, वडून गाजर टाक इकडं, वडून गाजर टाक इकडं, आणून इकडं बँक भरली. काय घर भरलं, घर भरलं, पण गाजर काही. असे लय उंदर आहे, त्यांचं नुसतं गाजरावर लक्ष आहे, मरस्तोर गाजरावर लक्ष आहे, पण त्यांचं काय घर भरत मन भरत नाही. पण लक्षात घ्या, अशा उंदरांवर एक वाक्का लक्ष ठेवणे. अशा उंदरांवर मी म्हणणारच नाही, माझ्या मनाचं आज तुम्हाला काही सांगायला चालू नाही. 150 किलोमीटर आलो मी. अशा उंदरांवर एक बोका लक्ष ठेवणे. बोका पाहतो उंदीर घेऊन काय बोका, पैसा काढलो पाहतो उंदीर घेऊन जाय बोका, पैसा काढलो उंदीर पाहत राहतो,
बोक्याचं लक्ष राहतं. काळ नावाचा बोका उंदराला उचलून घेऊन जातो. जीव नावाच्या उंदराला काळ नावाचा बोका घेऊन जातो. उंदराचं लक्षच नाही. उंदीर म्हणजे आपण आणि बोका म्हणजे काळ. एक दिवस आपल्याला उचलून घेऊन जातो, आपल्याला कळत नाही. म्हणून घे 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 हरिनाम घे, माया सारी सोडून दे. म्हणायचं नाही आता प्रमाण, आपल्याला घाई. काय कर, तू सगळी माया सोडून दे, मोह जाळून टाक. भाऊ तू ह्या नादाला लागू नको, तू कशाला लाग, पारमार्थाला लाग. पण आपला पारमार्थ कसा माहिती का, एक लक्षात घ्या बरं का, श्रीमंतीच्या नादी लागू नका. तुम्ही त्यांच्या नादाला, अहो श्रीमंतची मेली शेळी जमा झाली सारी आळी, गरीबाची मेली बायको नाही गेलं कोणला ऐकू. त्यांच्या नादाला लागूच नका तुम्ही, देवाच्या नादाला लागा भाऊ. आहे का नाही. गरीबाकडे कोणी पाहत नाही, आपल्याकडे पाहणार फक्त तो वर बसेल तेवढा एक बस, दुसरं कोणी आपल्याकडे पाहत नाही. म्हणून देवाच्या नादाला लागावं, श्रीमंताच्या नादाला लागाव नाही. ऐका. आणि आपल्याला काय करायला सांगितलं, भक्ती श्रेष्ठ करायला लावली, भाव धरून करायला लावली. पण आपला भाव कसा आहे माहिती का, आपला भाव कांद्याच्या भावासारखा, भेटला तर भेटला, नाही तर भाव आहे का नाही, गॅरंटी नाही. तुम्हाला आता तुमच्या भाषेत सांगू का, आलं मनाला गेली शानाला, मोडलं टोपलं बसली उन्हाला. म्हणजे आलं मनात का चालली मनात, आलं मनात का देवपूजा, नाही आलं तर देव उपाशी 15 दिवसापासून. अशी भक्ती काही कामाची नाही. तुकाराम महाराज म्हणता, भाव धरा भाव, आणि भाव धरून काय करा, अभंगाचं तिसरं भावे तुळशीदार पाणी जोडा हात, 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 भावे तुळशीदार पाणी जोडा हात. म्हणावे पथिक वेळा वेळा, म्हणावे पथिक वेळा आणि कनका पाडू गाभाराचे बरे, आणि कनका पाडू गाभाराचे बरे, आणि कनका पाडू गाभाराचे बरे. म्हणावे पतित वेळो वेळा, म्हणावे पतित वेळा, आणि कनका पाडू गाभाराचे बरे, गाभाराचे बरे, आणि कनका पाडू गाभाराचे बरे, आणि कनका पाडू गाभाराचे बरे. भावे तुळशीदार पाणी जोडा हात, म्हणावे पतित वेळो वेळा, म्हणावे पतित वेळो वेळा, म्हणावे पतित वेळो वेळा, भावे तुळशीदार पाणी जोडा हात, म्हणावे पतित वेळोवेळा. टाळी वाजवा यांच्यासाठी. हा, हे आमच्या कडुबुवा सारखंच गायन करायला लागले आहे ना. म्हणा मीच कडुबुवा आहे, म्हणा आता मीच कडुबुवा आहे. खरोखर चांगले गायक आहे. आपल्याच परिसरातले लेकरं माऊलीच्या दरबारात जाऊन अगदी रुद्र अवतार घेऊन धनुष्याच्या बाणासारखे सुटत्या पाहिजे त्यांच्यासाठी. अरे आपला अभिमान आहे हा. कवर लोकांच्या वंजळीनं पाणी प्यायचं हे आपले. एक लक्षात ठेवा, लोकचं किती मोठलं असलं ना, आपलं गुडघ्या एवढं कामात येतं, हे आपले. हा ऐका, गोड मृदंग, टाळी वाजव त्यांच्यासाठी. सगळे चांगलं आहे, पण मला वेळ नाही भेटला म्हणून यांचं कौतिक नाही. ऐका कुठपर्यंत आलो आपण, भाव. भावे तुळशीदळ पाणी जोडा हात. एक लक्षात ठेवा, वेळ संपलाय. आता मला थोडंसं चिंतन मांडायचंय आणि संपवायचंय. तुम्ही सुद्धा आता
करा बर हात. वा वा. विठोबर खुमाई हरी 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 जय जय हरी जय जय हरे हरे जय हरी जय जय हरे 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 हरी जय जय हरे 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 हरि 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 जय जय हरे 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 हरि 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 जय हरे 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 हरि 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 जय हरे 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 हरि 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 जय जय हरि जय जय विठोबार उठले बी काय बरं झालं, चला. ऐका अगदी महत्वाचा विषय भावे तुळशी दळ बर का. भाव नसेल ना एक लक्षात घ्या आई, तुम्ही काय करा उद्यापासून स्वयंपाक सुंदर बनवत जा, सुंदर बनवा आणि त्याच्यात काय करा मीठ टाकू नका. कसं होईल रुचकर लागेल का नाही. भक्ती कशी कराव त्याच्यात जर भाव नसेल तर रुचकर नाही. लक्षात घ्या रुचकर नाही. तुम्हाला एक सांगू का रोज जेवताना आपण एक श्लोक म्हणतो बरं का. आमचे विश्वगुरु शूटिंगवाले एक महत्वाचा विषय. आपण जेवताना का बोलत नाही तुम्हाला माहिती का बोलत नाही जेवताना. आपण एक श्लोक म्हणतो वदनी कवळ घेता नाम घ्या श्री हरीचे सहज हवन होते नाम घेता फुकाचे जीवन करी जीवित्व अन्न हे पूर्ण ब्रह्म उदर भरण नोही जाणी जे यज्ञ कर्म. काय माहिती का तुम्हाला आई माहिती तुम्हाला ऐका बरं का फार महत्वाचा विषय भाव विषय सांगतोय तुम्हाला ऐका. वदनी कवळ घेता वदन मुखामध्ये घास घेताना कवळ म्हणजे घास वदनी कवळ घेता नाव घ्या श्री हरीचे सहज हवन होते. जेव्हा आपल्या पोटामध्ये घास जातो तेव्हा काय होतं हवन होतं हवन. कारण आपल्या पोटामध्ये एक अग्नी आहे त्याचं नाव जठराग्नी आहे आणि अग्नीमध्ये आहुती दिल्यानंतर यज्ञ होत असतो म्हणजे हवन होत असतं. आपण जेवण करताना काय होतं सहज हवन होते ना. कारण यज्ञाबरोबर यज्ञामध्ये आहुती दिली अग्नीमध्ये आहुती दिली आणि देवाचं नाव घेतलं का काय होतं हवन. नाव फुकट घ्यायचं सहज हवन होते नाव घेता फुकाचे जीवन करी जीवित्व. जीवन म्हणजे पाणी. अरे पाण्यावर सुद्धा माणूस जगू शकतो. जीवन करी जीवित्व अन्न हे पूर्ण ब्रह्म. अन्न काय आहे पूर्ण ब्रह्म आहे. उदर भरण नोहे. अरे पोट म्हणजे उदर उदर भरण नोहे. पोट भरण्याचं साधन नाही ते पूर्ण ब्रह्म आहे.
काय पूर्ण उदर भरण नोहे जाणी जे यज्ञ कर्म. उदर भरण्यासाठी नाही, तुम्हाला रोज यज्ञ करण्यासाठी परब्रह्म दिलेलं देवानं. अन्न येते परब्रह्म आहे, लक्षात घ्या. म्हणून जनाबाईच्या हातून रोज 14 यज्ञ होत होते. कसे होत होते? तुमच्या हातून सुद्धा तुमच्या घरात माणसं आहे तेवढे यज्ञ होतात. फक्त तुम्ही काय करायचं माहिती का? घरामध्ये 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 स्वयंपाक करत असताना हाताने स्वयंपाक करायचा आणि मुखाने देवाचं नाव घ्यायचं. तुम्ही सुद्धा एक यज्ञ करू शकता. जनाबाईच्या हातून यज्ञ होत होता. अरे तुम्हाला सांगू का? तुम्ही म्हणशाल महाराज जनाबाई कुठं देवाचं नाव घेत? जनाबाई तर देवाला शिव्या द्यायची सरलाट. तुम्हाला एक सांगू, जनाईच्या शिव्या देवाला आवडत होत्या, आपल्या ओव्या देवाला आवडत नाही. हा, आपल्या ओव्या ऐकायच्या कडबा. देव म्हणतो वक्कळ वक्कळ चांगला असा फोक घेऊन वर उभा आहे मी, तू ये पठ्ठ्यावर तो इकडे पाहतो तो ओव्या. हा, देवाला संतांच्या शिव्या आवडत होत्या. याच्या पुढे सांगू, संतांचा संसार देवाला आवडत होता, आपला परमार्थ देवाला आवडत नाही. काय सांगतोय? भाव लागतो बाबा परमार्थामध्ये. असा असा भाव एका माऊलीकडे होता. आजी माई गेली ना, जी आई गेली ना, आमच्या हनुमान भाऊची आई, आजीला वर्ष झालं ना, त्या आईच्या जीवनामध्ये भाव होता गड्या, भाव होता. लेकरांवर तिचा जीव होता. एक लक्षात घ्या, मंदिराला जर कळस नसेल तर मंदिर सुनं दिसतं. दारापुढे जर तुळस नसेल तर घर सुनं दिसतं. खुट्याला जर गाई नसतील खुटा सुना दिसतो. आणि घराच्या ओट्यावर जर आपली जन्मदाती आई नसेल तर घर सुना दिसतं, ओटा सुना दिसतो. लक्षात घ्या. आज वर्ष झालं आमच्या हनुमान भाऊची आई निघून गेली. आज आमच्या हनुमान भाऊंचा ओटा सुना आहे, घर सुना आहे दादा. ज्याची आई जाते ना त्याला विचारा आईची किंमत. आईची किंमत कोणालाही कळत नाही गड्या. आमच्या भास्कर भाऊंना, मोहन भाऊंना विचारा, अरे काय ती माऊली पुण्यवान असेल, यांचे नाव बघा ना तुम्ही. मोहन स्वतःचं नाव वेणू आहे, हा, पतीचं नाव कृष्ण आहे. एक लक्षात घ्या, जगाच्या पाठीवर गोपाल कृष्ण भगवंताच्या 16,108 पत्न्या असतीलच, याची शाश्वती नंतर घेऊ. पण वेणू ही कृष्णाचीच होती, हे लक्षात ठेवा. वृंदावनी वेणू कोणाची होती? कृष्णाचीच होती. आज तो तुम्हाला सांगून जाईल. पतीचं नाव कृष्ण आणि स्वतः वेणू. ज्या वेणू आईने आयुष्यभर लोकांच्या कष्टाचा श्वास घेतला, पण ह्या लेकरांना सुंदर असा सूर दिला, ती आई वर्षातून निघून गेली. तिचं नाव वेणू आहे. ऐका बरं का लेकरांचे नाव. मी काय इडून पाठ करून आलो, इडच मांग पाहिलं. काय म्हटलं भाग्य या हनुमान भाऊचं, काय भास्कर भाऊचं भाग्य, काय आमच्या मोहन भाऊचं भाग्य. अहो भास्कर भाऊ, मोहन भाऊ, या हनुमान भाऊची पत्नी आमची वनिताताई बहीण आहे माझी. लक्षात घ्या, बहीण आहे माझी. एक लक्षात घ्या, यांच्या मुलांचे नाव बघा. एकाचं नाव, पहिल्याचं नाव मोहन, कारण मनमोहन मुरलीवाला. बघा कसं, बघा, देव ज्याच्या घरात आहे, देव ज्याच्या मनात आहे, भाव ज्याच्या मनात आहे, त्याच्या घरातले नाव सुद्धा कसे असतात. पहिल्या मुलाचं नाव, कृष्णाचं नाव मोहन. दुसरा मुलगा, अहो ध्वजस्तंभावरी वानरू, तो मूर्तिमंत हनुमानासारखा पुत्र झाला म्हणले हनुमान. दुसरा पुत्र हनुमान. पहिला मोहन कृष्ण, दुसरा हनुमान शंकराचा अवतार. आणि तिसरा जगामध्ये आई वडील डोळ्याला दिसणारे देव. आणि जर दुसरा एक देव बघायचे, दुसरे 2 देव बघायचे असतील तर चंद्र आणि सूर्य. तिसऱ्या मुलाचं नाव काय ठेवलं? भास्कर, सूर्यनारायणाचं नाव. काय त्या आईचे विचार असतील, काय त्या आईची माया असेल. पण एक तुम्हाला सांगू, ज्याची आई गेली ना त्याला कळते आईची माया. एक लक्षात ठेवा, एकदा आई निघून गेली ना दादा, तुम्ही किती मोठा गड जिंकून या, तुम्ही कितीही मोठा गड जिंकून या, तुमच्या फाटीवर जी शाबासकीची थाप देणारी आई निघून जाते ना, त्या दिवशी तुमची पाठ सुनी होत असते, पाठ सुनी असते. तुम्हाला त्याचा आनंद नसतो, त्या गड जिंकल्याचा आनंद कधीच नसतो, कारण आपली आई आपल्या पाठीवर थाप द्यायला जिवंत नसते. लक्षात घ्या. म्हणून मी बोलत नाही, कट करून टाका. ते कवी म्हणत असतात, कशाला गेली आई तू स्वर्गाला,
कशाला गेली आई तू स्वर्गाला, कोण सांभाळील तुझ्या या लेकराला. कशाला गेली आई तू स्वर्गाला, कोण सांभाळील तुझ्या या लेकराला. हे आई, अग तू आमच्या राम लक्ष्मणासारख्या 3 लेकराला का बरं सोडून गेली. अरे 3 सुना त्या आईला नव्हत्या, 3 कन्यास त्या आईला होत्या. अशी विनू आई जीवनामध्ये पुण्य कमवून 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 निघून गेली. एक लक्षात घ्या, 9 महिने ज्यावेळेस आईच्या पोटात बाळ असतं ना, 9 महिने पोटात बाळ असतं. अरे त्या बाळाला बाहेर येऊ द्या. त्या बाळावर आई इतकी माया करते, इतकी माया करते. तुम्हाला एक सांगून जाईल गड्या, आई जीवनामध्ये प्रत्येक आईला एक मुलगी असावी. एक सांगून जाईल गड्या, प्रत्येक आईला एक मुलगी असावी. कारण सांगू, आई जर म्हातारी झाली ना, तिला कोणाचीच आठवण येत नाही. तिला माहिती माझे लेकरं सुखी आहे, माझे नातवंड सुखी आहे, पण तिला एका गोष्टीची आठवण येत असते, ती म्हणजे तिची मुलगी. अहो 70-75 वर्षाची आई होऊ द्या, 55-60 वर्षाची मुलगी होऊ द्या, पण त्या आईला असं वाटतं का मुलीनं माहेरला यावं. आणि जर मुलगी माहेरला आली नाही ना, ती आई अशी रस्त्याकडे टुकू 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 वाट पाहते. एखाद्या दिवशी जर मुलानं फोन लावला तायडीला, हे तायडी, हे आईशी बोलते का, आईकडे फोन द्यायचा. आणि ती तायडी आईशी बोलते, आई काय ग, आई म्हणते अगं हाडा मासाचं शरीर एक दिवस पडून जाईल, मला येऊन एकदा भेटून जाय, दिवाळी होऊन गेली. अगं आई माझ्या मुली आल्या होत्या, आता मला बी मुली आहे. ए बाळा, अगं पण मी तुझाच आधार घेऊन जिवंत आहे ना. एक लक्षात घ्या, एका योगी पुरुषाला पुरुषाने बहिणाबाईला विचारलं होतं, एवढं आई करती, मग आईकडे निघून का बरं जात नाही. त्यावेळेस बहिणाबाई काय म्हटल्या माहिती का, ऐक रे योग्या तुला काय मी सांगते, ऐक रे योग्या तुला काय मी सांगते, लेकीच्या माहेरासाठी माय सासरी नांदते. अरे माझं जे सासर आहे ते माझ्या मुलीचं माहेर आहे. मला आशा आहे की माझी मुलगी एक दिवस मला येईल भेटायला. 55 वर्षाची मुलगी 80 वर्षाच्या म्हातारीला भेटायला जाऊ द्या. ती म्हातारी म्हणते, आज माझी तायडी येईल, उद्या माझी तायडी येईल, आज माझी तायडी येईल, उद्या माझी तायडी येईल. तायडीला काय आठवण येत नाही. एक दिवस तायडीला वाटतं चला आता म्हातारी झाली, भेटून येऊ गड्या. आणि ती तायडी फक्त बस मधून उतरू द्या. या म्हातारीला 15 दिवसापासून उठता येत नाही. खाटावरून नजर गेली, ही माझी तायडी दिसती. अरे दिसत नसू द्या आईला, पण स्वतःची मुलगी 1 किलोमीटरवर ओळखल्याशिवाय रात्र तिला आई म्हणत्या. अहो लांबून पोरीला पाहू द्या आणि तिला कळतंय, घरात सुनेला आवाज येते, हे बाई, अगं माझी तावडी आली ग. अगं ती ताई अशी घरापर्यंत येते, तिला चपला काढू देत नाही. या म्हातारीला 15 दिवसापासून उठवत नाही, काढकन उठून उभी राहती आणि त्या आईच्या गळ्यात मिठी मारती गड्या. ढसा माय लेकी रडत्या तावडे. अगं हे हाडा मासाचं शरीर एक दिवस पडून जाईल, निघून जाईल, मरून जाईल, मला भेटून घेत जाय. तुम्हाला एक सांगू, ज्या दिवशी ती माऊली 55 वर्षाची झाली ना, ती तिच्या नातवांची मुके घेते, पण तिची मुके आयुष्यात कोणी घेतली नाही. पण 85, 80, 70 वर्षाची ती आई त्या 55 वर्षाच्या लेकीचे मोठू मुके घेते. वयाच्या 60व्या वर्षी जर आपला कोणी मुका घेत असेल तर ती फक्त आई आहे, जगाच्या पाठीवर दुसरं कोणीच नाही. म्हणून स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी आहे. मी जास्त बोलणार नाही, माझा वेळ संपलेला आहे म्हणून. पण एक लक्षात ठेवा दादांनो, आज या घरातली आई गेली, आमच्या हनुमान भाऊच्या घरातलं वास्तल्य गेलं, मांगल्य गेलं. आमच्या घरातल्या ईश्वर त्या घरातला होता. पण एक सांगेल हनुमान भाऊ, एक सांगेल दादा, मोहन दादा, तुम्हाला भास्कर भाऊ, एक गोष्ट तुम्हाला सांगून जाईल. जरी तुमची आई निघून गेली असेल ना, तुमची आई जर स्वर्गात सुखी व्हावी असे वाटत असेल ना,
मला या कीर्तनात खूप सांगायचं होतं, पण अर्धा तास उशिरा सुरू झालं. स्वर्गातल्या 5-6 गोष्टी तुम्हाला सांगायच्या होत्या श्राद्धाबद्दलच्या. चिंतन मांडता मांडता वेळ संपला. पण तुमची आई जर स्वर्गात सुखी राहावी अशी जर तुम्हाला वाटत असेल ना, सांगू तुम्हाला, पंढरीच्या पांडुरंगाची शपथ सांगतो, पंढरपूरचा पांडुरंग विटेवर उभा आहे तसा तुमच्या पाठीवांग उभा आहे, तो तुमचा बाप आहे, त्याला जीव लावा बास. तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती आणि कल्याण इच्छिती तयार. तुम्ही फक्त वडिलांना जीव लावा. जोपर्यंत तुमचे वडील आहे तोपर्यंत तुमचा पांडुरंग आहे, हे लक्षात ठेवा दादांनो. जीवनामध्ये पैसा, अडका, माया, मोह सगळं काही सोबत येत नाही. मी कितीही करोड रुपये कमवले तरी वर घेऊन जाणार नाही. पण एक लक्षात ठेवा, ज्या आईने ज्या बापाने आपल्याला जन्म दिला ना, ते आई बाप आपल्याला वर जाताना आशीर्वाद देऊन गेले पाहिजे, असं वागाकडे. बाकी काहीच करायचं नाही. हा एवढा मोठा सोहळा आईचा केला ना तुम्ही. आई आज वरून तुला आशीर्वाद देत असेल, हनुमान भाऊ वरून आशीर्वाद देत असेल. माझ्या हनुमंतानं, माझ्या भास्करानं, माझ्या मोहनानं काय केलं, अरे माझ्या श्राद्धासाठी पिंडदान करून नाम साधना केली. हा नामयज्ञ का करावा लागतो माहितीये? नामयज्ञ करावा लागतो, त्याला कारण आहे. एक अभंग प्रचलित आहे तुकाराम महाराजांचा. महाराज म्हणतात, हरिहर मारिली बोंब, हरिहर नावाची मी बोंब मारली, मज झाले गया वर्जन. आता मी लिंक मध्ये नसल्यामुळे गडबड झाली, पण मी हरिहर नावाची बोंब मारल्यामुळं माझं गया वर्जन झालं. का? आता मला गयाला जायची गरज नाही, पिंडदान करायची गरज नाही, कारण मी हरी आणि हार दोघांची नावाची इड बोंब मारली. बोंब मारली म्हणजे काय केली? साधना केली. तुम्ही आज या ठिकाणी या धर्म मंडपामध्ये आईच्या नावाने हरिहराची साधना केलेली आहे. त्या हरिहर तुमच्या आईला उच्च गती दिल्याशिवाय राहणार नाही आणि तुमच्या लेकरांना सुद्धा आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. निवृत्ती राया निवृत्ती राया सोपान मुक्ता बाई ज्ञान सखया. निवृत्ती राया निवृत्ती राया सोपान मुक्ता बाई ज्ञान सखया. सोपान मुक्ता बाई ज्ञान सखया. आज या ठिकाणी या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आमचे हनुमान भाऊ, भास्कर भाऊ, मोहन भाऊ आणि आमच्या बहिणी, आमच्या